हॅलो प्रथम नमन करू गाननाथा उमा शंकराची या सुता तव चरणावरी ठेवितो मी माथा साष्टांगी नाथा दंडवत करीतो नमन तुला गणराया. दादा जमाना ऍडव्हान्स डीज आहे. लोकांना जुन्या चाली आवडायच्या बंद झाल्या. जुन्या चालीचा बारूड म्हणणारा आला की लोक पेंगते ते चाली कुठं लावावं लागतात. और इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है. त्याशिवाय लोकांना करंट आलेगच होत नाही म्हणून करीतो नमन तुला गणराया करीतो नमन तुला गुरुराया करीतो नमन तुला गुरुराया करीतो नमन तुला. करीतो नमन तुला गणराया करीतो नमन तुला गणराया करीतो नमन तुला गणराया करीतो नमन तुला गणराया करीतो नमन तुला गणराया. करीतो नमन तुला गणराया और इस दिल में क्या रखा है करीतो नमन तुला गुरुराया करीतो नमन तुला गणराया करीतो नमन तुला गुरुराया. दादा मावशी वंदन कुणा कुणाला करावा लागेल. नमस्कार कुणा कुणाला करावा. नामदेव महाराज म्हणतात अहो दुसरी वंदू ती सारजा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सजा तिच्या चरण ओझा नमन दंडवत. आणि मावशी मावशी आजी ओय ओय चुळबुळ अजिबात करू नका. आजी चुळबुळ अजिबात करू नका. कसं होतं कीर्तनाला आजी येते येताना ती संग दोन चार नाती घरी ताप देते ते म्हणून कसं होतं मावशी कीर्तनाला आजी येते येताना ती संग दोन चार नाती कीर्तनात वळत बसती कापसाच्या वाती मग डोक्यात राहत काय तुमच्या माती. दोन तास फाउंडेशन हलवू नका. दादा तात्या अण्णा अय आमची भाषा कळते ना सांगोल्याची भाषा बोललेली भाषा कळली तर सगळं आहे. काल रात्री कार्यक्रम आमचा कुठं कराडला कार्यक्रम संपला 11ला. तुमच्यासारखी लोक प्रेमळ म्हणली माहिती महाराज आज आराम करा उद्या जावा. एका घरात झोपायला गेलो त्या घरात एक 80-85 वर्षाची म्हातारी होती. दादा मावशी मला डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. मी त्या घरातल्या म्हातारीला म्हटलं आजी उशाला काय हाय का. आता मला काय माहिती त्या आजीच्या नातीचं बिना उशाच होत. तिनं चालू केलं कुठलं रे बाबा उशाला लग्नाला 10 वर्ष झाली उशाला अजून काय नाही. हिरी ढकल तुझ्या उशाला. मी कुठल्या उशाला म्हणलं होतं दादा आणि ती म्हातारी म्हणते उशाला काय नाही म्हणून बोलण्यातलं वर्म कळावं. नामदेव महाराज म्हणतात वंदन कुणा कुणाला करावं लागेल. अहो आता वंदू ही रंगभूमिका मग कीर्तनी उभी होती त्याच लोका टाळ मृदंग तुम्ही श्रोते देखा तुमच्या श्रोत्यांच्या पायावरी नमन माझा दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले बोबडी या बोला
अज्ञान म्हणून याच बाळा चालवी सकळा नामा म्हणे. गणपतीला वंदन झालं, गुरुला वंदन झालं, महादेवाला वंदन झालं. आता खऱ्या भारुडाला सुरुवात. जुगलबंदी भारुड. तात्या दादा आहे भारुड कसलाय? जुगलबंदी भारुड. ज्यांनी आता अतिशय सुंदर आवाजात भारुड गायला ते अण्णा चव्हाण, वायफळ, तालुका जत, जिल्हा सांगली. व मी संदीप मोहिते, टिप्पेळी जुनोनी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आमच्या दोघात भारुडाची जुगलबंदी, भारुडाचा सामना. मावशी आहे भारुडाचा सामना होईल. दोघात का हाणामारी होणार नाही, पण शाब्दिक चकमक मात्र जरूर होईल. काय चव्हाण? अरे तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे सामान तोडीला तोड. तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे तुझी माझी र जमली इथं जोड, हो दे भारुड तोडीला तोड. तुझी माझी र जमली इथं जोड, हो दे भारुड तोडीला. तुझी माझी र माझी तुझी र तुझी माझी र जमली आज जोड. अण्णा चव्हाण पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. चव्हाण तूने क्या समझा? संदीप मोहिते पाटील फ्लॉवर नाही, फायर आहे फायर. तुझ्या बरगड्यातनं धूर काढीन धूर इथं. ही चव्हाण शिकायला दादा मावशी ओय ही शिकायला दुसरीला. ह्याला इंग्रजी शिकवायला गुरुजी बाहेर आलते. गुरुजी सोपं करून शिकवायचं. गुरुजी लागली एबीसीडी शिकवायला. त्यांची अटकलीन त्यांची आयडिया कशी. ए फॉर अण्णाची बायको. कशा बाय पोरांना एबीसीडी लगे पाठवावी म्हणून गुरुजीने आयडिया केली. बी फॉर बाळ्याची बायको. सी फॉर चंद्याची बायको. असं करत करत गुरुजी यम पर्यंत आलं. यम फॉर मंग्याची बायको. या जातीने एकच शब्द पाठ केला बघा. सगळं सोडलं एकच पाठ केलं ह्यानं. यम फॉर मंग्याची बायको, यम फॉर मंग्याची बायको. त्या दिवशी गुरुजीने यम पर्यंत शिकवलं. शाळा सुटली. दुसऱ्या दिवशी शाळा भरली आणि शाळा तपासाला बाहेर आली साहेब. साहेबांनी फळ्यावर काढलं डब्ल्यू आणि ह्याला उठवलं. अण्णा ही काय लिहिलंय सांग. आता ह्यानं डब्ल्यू बघितलं नव्हतं. ही काल यम पर्यंत शिकलं होतं. ही त्या फळ्याकडे बघून गुरुजीला म्हणते, गुरुजी ही मंग्याची बायको उलटी का बसल्या? लक्षात आलं का पॉइंट? एम यू डब्ल्यू च्या उलट असते. ही शाना एवढा चव्हाण बोल. अरे तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे भारुड तोडीला तोड. तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे भारुड. तुझी माझी र जमली इथं जोड, हो दे भारुड तोडीला तोड. तुझी माझी र जमली इथं जोड, हो दे भारुड तोडीला तोड. ए झोपाळ्यातली लहान मुलं ए भेंड्या कालवा करू रे. ती जरा बंद करता दादा. ते कालव्यामुळे जरा डिस्टर्ब होत आहे. उड्या मारत चालवा चालू आपलं जरा लक्ष. हा मला वाटत होत आज आमची भवानी होत्या का नाही, होत्या का नाही, होत्या का नाही. पण अप्पाराव दळवी यांनी सांगितले मोहिते पाटील अण्णा चव्हाणच्या बरगड्यातनं धूर काढा म्हणून 101 रुपये दिलेले आहेत. शेवटी अण्णा अरे ही मतदारसंघ माझा आहे. हा दादा ही तुमचं गाव भेंड, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. माझं गाव बी जुनोनी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ही गाव बी सोलापूर जिल्ह्यातला आहे. मी पण सोलापूर जिल्ह्यातला आहे. तू सांगली जिल्ह्यातला आहे. मग नियमानं ही मतदारसंघ माझा आहे. तुझं डिपॉझिट जप्त करेन डिपॉझिट. अप्पाराव दळवी यांनी 101 रुपये दिलेले आहेत. बाकी तुम्ही कोण देऊ नका, वाईट असते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी माझा भारुड म्हणलो. मी खाली बसलो. पाठीमागे जरा वळून बघितलं. आमच्या अप्पाराव दळवी साहेबांना मी जरा खुणवलं. त्यांना म्हणलं माझ्यानंतर ह्याला 100 रुपये द्या, त्याशिवाय कंदील भडकत नाही, त्याशिवाय गडी भडकत नाही.
काय म्हणतो तुझी माझी रे जमली आज जोड लगा नवरा बायकोची जोड टिकणार नवरा तर अगोदर मरतो नाही तर बायको तर अगोदर मरते त्या ब्रह्मदेवानं मारलेली गाठ आहे जमवलेली जोड आहे ती शेवटपर्यंत टिकत नाही जोड दोघांच्या एक देवाची आणि दुसरी भक्ताची हीच जोड शेवटपर्यंत टिकेल इतरांची कुणाची टिकणार नाही लाकूड म्हणाले या सुताराला किती तासायचं आहे ते तासून घे मला पण शेवटी मीच पेटवणार आहे तुला लाकूड सांगतो सुताराला जोपर्यंत तुझ्या हातात तासणे तोपर्यंत कसंही तासून घे शेवटी तुला माझ्याशिवाय पर्याय नाही तुला मीच पेटवणार आहे तरी त्या सुताराला कळत नाही कापड म्हणाले शिंप्याला कसे कातरायचं आहे ते कातरून घे मला पण शेवटी मीच गुंडाळणार आहे तुला अरे मडक म्हणाले कुंभाराला कसं घडवायचं आहे ते घडवून घे मला पण शेवटी मीच पाणी पाजणार आहे तुला पण तो सूर गया तो नूर गया बाल गया तो ताल गया नाही तो स्टेशन का हमाल हो गया आणि म्हणतो आमच्या गावात कुत्रा जरी भुकलं तरी सुरात भुकतय आता संदीप मोतेचा आवाज सुंदर आहे आवाज चांगला आहे लगेच हात जोडून रे थांब याचा आवाज सुंदर आहे आवाज चांगला आहे माझा आवाज जरा नॉर्मल आहे माझा आवाज थोडा कमी आहे ह्यानं सुंदर आवाजात भारुडाची सुरुवात केली गोड आवाजात ह्यानं भारुडाचं गायन चालू केलं ह्याचा आवाज ऐकला आणि पाठीमागे एक काळकुत्र पळत गेलं त्यालाही कळलं आपली भावकी इथं आली अरे कल्लोळाचं पाणी मोहित कशाला धवळलं आणि नागाच्या पिलाला तू का रे खवळलं या नागाच्या पिलाला तू का रे खवळलं या नागाच्या पिलाला तुकार खवळलं नागाच्या पिलाला तुकार खवळलं नागाच्या पिलाला तुकार खवळलं कल्लोळाचं पाणी कल्लोळाचं पाणी डीजे 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 पाणी 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 पुन्हा काय म्हणतो पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नाही सारा हे पुष्पा नाही फुसका फुसका काल बायकोला पण घरात असाच म्हणलं मैं झुकेगा नाही सारा मी म्हणलं संदीप तुझं लग्न झालंय लग्नात तो नाव काय घेतलं मला म्हणतोय काल परवा झालं माझं लग्न लग्नात आला होता बँडवाला नाव काय घेतलं म्हणतो काल परवा झालं माझं लग्न लग्नात आला होता बँडवाला आणि बायकोचं नाव घेतो झुकेगा नाही सारा मी म्हणलं बायको तुला एवढी घाबरत्या बायको तुला एवढी भीत्या मला म्हणलं चव्हाण मला घाबरून बायको अशी काल माझ्याकडे गुडघ्यावर रांगत आली म्हटलं रांगत 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 मी म्हणलं बायको तुझ्याकडे रांगत 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 आली आणि येऊन बायको तुला काय म्हणली बायको म्हणली असा बेरच्या खाली लपून कशाला बसलाय बाहेर नाही तुला सांगते चालू असलेल्या सेवेसाठी बाबासाहेब यांच्याकडून 101 रुपये आले त्यांनी सांगितलं अण्णा चव्हाण ही 101 घ्या पण ह्या सांगोल्याच्या मोहिते पाटलाची तेवढी आज माती करा पुन्हा काय म्हणला कुणीतरी बक्षीस दिलं आमच्या अप्पाराव दळवी साहेबांनी बक्षीस दिलं म्हणतो अरे अण्णा चव्हाण ही मतदारसंघ माझा आहे ही लोक माझी आहे ती तुझं डिपॉझिट जप्त करतो लगा मोठं मोठं पक्ष फुटलं महाराष्ट्रातलं एका रात्री सगळी माणसं फोडून टाकतोय पुन्हा काय म्हणतो हे मतदारसंघ माझा आहे आता नियमानं ह्याचा सोलापूर जिल्हा ही गाव पण सोलापूर जिल्ह्यातलं आता ह्याचा सांगोल तालुका जिल्हा सोलापूर ही गाव पण सोलापूर जिल्ह्यातलं त्या नियमानं ही तुमचा आहे म्हणजे तुमच्या मतदारसंघातला आहे म्हणजे तुमच्या बांधाला ह्याचा बांध आहे म्हणजे ही तुमच्यातला आहे आता माझा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातला जत तालुक्यात माझं गाव सांगली जिल्ह्यातलं माझं गाव पण सांगली जिल्ह्यातलं शेवटचं गाव आणि सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं ढिकसळ गाव ही आमच्या गावाची बाउंड्री आता नियमानं म्हणलं तर ही तुमच्या मतदारसंघातला म्हणजे तुमच्या घरातला आहे तुमच्या भावकीतला आहे आणि तुम्ही माझ्या शेजारी आहे म्हणजे माझा जिल्हा आणि तुमचा जिल्हा चिटकून मी नियमात तो तुम्ही माझ्या शेजारला आहे आता मोहिते पाटील अख्ख्या महाराष्ट्रात भावकीला कधी जवळ धरली का वर काढले का लगा तुझी माती करून टाकेन शंकरा शंकरा ये भोळा महादेवा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची शंकरा भोळा महादेवा भोळा
पानाची भोळा शंकरा भोळा महादेवा भोळा शंकरा गळ्यामध्ये रुद्राच्या चमाळा लागेल भस्म कपाळावर गळ्यामध्ये रुद्राच्या चमाळा लागेल भस्म कपाळा आवड तुला वेलाची आवड तुला वेलाची वेलाच्या पानाची भोळा शंकरा भोळा महादेवा भोळा शंकरा करण उत्तम दळवी यांच्याकडून 100 रुपयाला धन्यवाद. मायबाप तुम्हाला सांगतो ऐका साचार आपली ही नगरी करा हुशार आणि आता येईल तो यमाजी हुद्देदार मग झोपसांडा उठावटी पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी आणि जाबळता व्हाल ही पोटी मग मारील जेव्हा रे काठी तेव्हा माई बापाचे चाले ना काही बहीण भाऊ ठाईच्या ठाई आणि शेजारची बायको विचारे ना काही मग हे इष्ट मित्र कोणाचे रे भाई ज्यावेळी शेवटची वेळ येईल मरणाची वेळ येईल त्यावेळी जगामध्ये कुणाचं काही चालणार नाही कोणी तुम्हाला मरणापासून वाचवायला येणार नाही. अरे आई कोणाची नाही वडील कोणाचा नाही भाऊ कोणाचा नाही बहीण कोणाची नाही मित्र कोणाचा नाही सगळे सोयरे पै पाहुणं कोण कोणाचं नाही आयुष्यभर साथ देणारी स्वतःची अर्धांगिनी असणारी बायको सुद्धा नाही. तुझे तो लोट लिया तेरे घर वालों ने जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आपल्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक मित्रपरिवार पै पाहुणं सगळे आपले असतात. आपल्या खिशातला सगळा पैसा संपला आपल्याकडची संपत्ती निघून गेली की स्वतःची बायको सुद्धा नीट बोलत नाही. मग या लोकांनी समाजात कसं वागावं कसं जगावं याची शिकवण तुम्हाला आम्हाला संतांनी दिली. तुझे तो लोट लिया तेरे घर वालों ने तेरे घर वालों ने भाई बहन सालों ने तेरे घर वालों ने भाई बहन सालों ने तेरे घर वालों ने भाई बहन सालों ने कारण जसं लहानपण आहे तसं हे तारुण्य पण नाही जसं तारुण्य पण आहे तसं म्हातारपण नाही. लहानपणामध्ये कुणाचंही बाळ असू द्या बाळाचं गोरं गाल कुरळं केस हरणासारखं डोळं गोरं गमतं बाळ जर रस्त्यावरून लुटू 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 उड्या मारत पळायला लागलं बाळ कुणाचं असू द्या त्या बाळाला पण उचलून घेतो म्हणतो येर बाळा मला एक पप्पी दे. पण तेच बाळ जर 80 वर्षाचं झालं तर आपण म्हणतो का यावा आजोबा मला एक पप्पी द्या. म्हणून बालपणात आई म्हणते पोराला काही कळत नाही तरुणात पोराचं लग्न होतं बायको घरात येते 4-6 महिन्यात त्याला बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही. पुन्हा याला 4 पोरं झाली हळू 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 हा म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यावर पोरं म्हणायला लागली आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. मग या माणसाला जन्माला आल्यानंतर नेमकं कळणार आहे कधी. अरे माणूस शिक्षणाला श्रीमंत झाला हुशार झाला गाडी माडी जमीन जागा पैसा संपत्ती सोनं नाणं सगळं कमवलं पण माणूस समाजात आज संस्कारानं गरीब आहे संस्कारानं पाठीमाग आहे. पण या जगात सर्वात श्रीमंत कोण आहे ज्याच्या आईच्या गालावरती हसू आहे ज्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आणि ज्याच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम आहे तोच माणूस या जगात सर्वात श्रीमंत आहे. मग हे सगळे संस्कार मिळवायचे असतील तर त्यासाठी काय करावं लागेल. एकनाथ महाराज म्हणतात जोवरी आपल्या हाती आहे तोवरी हे कराल ते हो आणि आयुष्य सरली या कराल काय मग भोईन टेकती पाय म्हणून येतो का कुलती तुम्ही धरा धरा ही संत संगती एका जनार्दनी करी विनंती तेथे मिळेल तुम्हाला विश्रांती असं महादेव मोठा जपी गताची अर्धांगी पार्वती असं महादेव मोठा जपी गताची अर्धांगी पार्वती ती चोर माळ्याची सती डोंगरावर नांदती एर माळ्याची सती ग एडो डोंगरावर नांदती. असा महादेव मोठा देती त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा देती त्याची अर्धांगी पार्वती. संदीप
मोठीचा आवाज सुंदर आहे, आवाज चांगला आहे, आवाज कडक आहे. माझा आवाज थोडा नॉर्मल आहे. कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा संदीप मोठीचा आवाज सुद्धा वाढतो आणि कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा माझा आवाज थोडासा कमी होतो. आम्ही काल परवा कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम ह्याच्या सांगोल तालुक्यात होता. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी माझ्या पद्धतीनं कार्यक्रमाला सुरुवात केली. मी भारुड म्हणायला लागलो आणि त्या ठिकाणी लांब एक अशी आजी बसली होती. माझा आवाज त्या आजीनं ऐकला. माझा आवाज त्या आजीच्या कानावर गेला आणि आजी खुद्दू 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 हसायला लागली. माझं लक्ष आजीकडे गेलं. मला जरा बरं वाटलं, समाधान वाटलं. मी माझा भारुड संपला. मी माझ्या जागेला जाऊन बसलो. संदीप मोहिते उभा राहिले. ताला सुरात सुंदर आवाजात नाचून उड्या मारून नवीन चाली लावून यानं भारुडाची सुरुवात केली. ह्याचा आवाज आजीनं ऐकला. ह्याचा आवाज आजीच्या कानावरती गेला आणि आजी मुळूमुळू 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 रडायला लागली. माझं लक्ष आजीकडे गेलं. पुन्हा ही खाली बसलो. मी उभा राहिलो. माझा आवाज आजीनं ऐकला आणि पुन्हा आजी खुद्दू 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 हसायला लागली. मला बरं वाटलं. मी खाली बसलो. ही उभा राहिलं. ह्याचा आवाज आजीनं ऐकला. पुन्हा आजी मुळूमुळू 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 रडायला लागली. माझं लक्ष आजीकडे गेलं. मी आजीच्या जवळ गेलो. आजीला म्हणलं, आजी अर्धा तास झाला आमच्या दोघांचा भारुडाचा कार्यक्रम चालू आहे. मी भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही खुद्दू 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 हसताय आणि संदीप मोहिते भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही रडताय. नेमकं तुम्हाला आजी काय झालंय? कशाचं दुःख आहे? काय प्रकार आहे? आजी म्हणली, काय सांगू अण्णा चव्हाण तुम्हाला, 10-12 दिवस झालं बघा. 10,000 रुपयाचं माझं बोकाड होतं चव्हाण महाराज. माझं बोकाड मिळालं. मी आज इथं भारुडाला आली. तुमच्या दोघांचा एवढा चांगला भारुडाचा कार्यक्रम चालू झाला. संदीप मोहितेचा मी आवाज ऐकला. त्या पोराचा मी गोड गळा ऐकला. तसं मला माझ्या बोकडाचं ध्यान झालं. रातभर आमचं बोकड असंच वरडत होतं आणि वरडून वरडून माझं बोकड मिळालं आणि ह्याच्या आवाजाने मला त्याची आठवण आली. मला कर्मना मला रडू आलं. तुला पाणीच पाचतो आज. अगं बाय अगं बाय अगं बाय. आता गाणी सुद्धा तशी झाली. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. जानोविना रंगच नाही. अरे भाय अरे भाय अरे भाय. नादाला माझ्या लागायचं नाही. भाय अरे भाय अरे भाय. नादाला माझ्या अरे भाय अरे भाय. माझ्या विना रंगच नाही. अरे भाय अरे भाय. आणि माझ्या विना रंगच नाही. भाय अरे भाय अरे भाय. माझ्या विना अरे अरे भाय अरे भाय. माझ्या विना रंगच नाही. अरे भाय अरे भाय. माझ्या विना रंगच नाही. माऊली दळे यांच्याकडून 201 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. चव्हाण, अरे ज्याची गारोड्याची रे जात, इश्क त्या गारोड्यानेच करावा आणि या नागाच्या बिळामध्ये हात फक्त या मर्दानेच घालावा. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नव्हे. अण्णा चव्हाण, आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 3 डॉन झाला, लक्षात ठेव. दादा तात्या ओय ओय दादा ओय, आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 3 डॉन झाल्या. वयाच्या 16व्या वर्षी हिंदू स्वराज्याची स्थापना करणारा या महाराष्ट्रातला पहिला डॉन छत्रपती शिवाजी महाराज. 35 किलो वजन असताना बोटावर मुंबई जगाव थांबवणारा मुंबईचा डॉन माननीय बाळासाहेब ठाकरे आणि या जुगलबंदी भारुडातला डॉन संदीप मोहिते सांगोला. हे 3 डॉन आहेत सध्या महाराष्ट्रात, 3 डॉन आहेत आणि लागला येऊन वळावळा करायला. मावशी लक्ष आहे का? ओय ओय, फ्रेश मसाज, फ्रेश मावशी, फ्रेश फ्रेश. तुम्ही आजार आहे काय? फ्रेश मसाज फ्रेश काय म्हणला? लक्ष आहे का मावशी? आजी लक्ष आहे का? काय म्हणलं?
चव्हाण कल्लुळाचं पाणी मोहिते कशाला ढवळलं आणि या नागाच्या म्हणजे दादा ही ना स्वतःला नाग आहे म्हणतो ही नाग आहे या नागाच्या पिल्याला का रे खवळले अण्णा आमच्या गावात तुझ्यासारख्या बाया गाणी म्हणते त्या बाया मावशी जुन्या काळात जाती होती जाती दळण दळताना माऊली जातीवर दळण दळत गाणी म्हणायच्या पहिली आता जाती गेली आता मिक्सर आले तर मिक्सर आमच्या गावात त्याच्यासारख्या बाया गाणी म्हणते त्या कशा निंबोनीच्या झाडाखाली भाऊ माझा दारो काडी पुण्या मेल्यानं केली बाय चाडी आले पोलिसाची गाडी चव्हाण ऐक काय म्हणला कल्लोळाचं पाणी कशाला ढवळलं आणि नागाच्या पिल्ल्याला का रे खवळलं याचं उत्तर ऐक चव्हाण तुझ्या कल्लोळाचं पाणी मी मुद्दाम ढवळले चव्हाण तुझ्या कल्लोळाचं पाणी 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 टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लगाई चव्हाण तुझ्या कल्लोळाचं पाणी मी मुद्दाम ढवळलं आणि या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळलं या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळलं या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळलं नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळलं नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस कल्लोळाचं पाणी राणा 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 शांताबाई 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 कल्लोळाचं पाणी मुद्दाम ढवळले दादा तात्या मावशी काल रात्री कार्यक्रम संपला दोघे जण गप्पा मारत उभारलो एक घर जवळ तो पोरग पळत आला म्हटलं महाराज ताक प्या ताक मी म्हटलं मला नको माझा आवाज बसतोय ही ताकाला हवराय ही त्या पोराला म्हणते मला घेऊन मी पितो मला घेऊन मी पितो पोरग पळत गेला एक तांब्या भरून ताक घेऊन आल्या एक तांब्यानं गटा 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 ताक पिला आणि पोराला म्हणला पोरा ताक लय भारे अजून आहे का पोरग पळत गेलं दुसरा बी तांब्या घेऊन आल्या दोन तांबे अण्णा चव्हाण ताक पिला डेकर दिली आणि पोराला विचारलं पोरा एवढं ताक तू इथं मला घेऊन आलाय तुझ्या घरी कोण ताक पित नाही पोरग म्हटलं महाराज पिते ते पण काल रात्री या ताकात उंदीर पडला होता ह्याला राग आला चव्हाणला राग आला उंदीर पडलेला थाक मला पाजलाय चव्हाणला राग आला हातात तांब्या ताकाचा मोकळा पुढे भिंत होती रागाने येणं तांब्या घेतला आणि भिंतीवर दहाडकीनं आपटला आपटल्यामुळे तांब्या फुटला ताक आणून देणार पोरग वरडलं मम्मी या अण्णा चव्हाण आपल्या संघाचा तांब्या फोडला बघ तुला दिवसाचा न्या दाखवीन दिवसा आहा तू कुणा जाई नाद कर पण या मोहिते पाटलाचा नाद करू नको आहा मूळ विषयाकडे येऊया तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी कोण म्हणतंय ए ओय ओय अजय कोण म्हणतंय बोलायचं कोण म्हणतंय तुकाराम महाराज म्हणतात हा बोलतो संवाद बोलत राहायचं बोलत राहायचं हा इथं टेन्शन घ्यायचं ना ही जागा टेन्शन घ्यायची नाही फ्रेश बसायचं फ्रेश लोकसभेचं टेन्शन आलंय तुम्हाला टेन्शन आलंय ती सगळी एक आहे ती तुम्ही टेन्शन घेऊ नका उगाच तुम्ही उपाशी मरू नका त्यांना मेळ लागना झालाय हा टेन्शन घ्यायचं ना फ्रेश बस फ्रेश फ्रेश तुकाराम महाराज म्हणतात ऐकायचं आता नीट आता करंट लागलाय मेळ लावायचा इथं मेन मुद्दा काय आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी तो काळ आला जवळी ग्रासावया अरे काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना कोणी रे माय बापा दादा मावशी या जगात एकच सत्य आहे या जगातलं अंतिम सत्य काय आहे मरण जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे हेच सत्य आहे बाकी सगळं खोटं आहे एक दिवस सगळ्यांना आपल्याला मरायचं आहे दादा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किंवा धन कुबेराचे देह त्या काळाचे ते मनुष्याचे काय आहे तात्या आजी या जगातलं एकच सत्य आहे काय मरण जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे डुलकी खाली राहणार आहे डुलकी वाजवणारा वर जाणार आहे पीटी खाली राहणार आहे पीटी मास्तर वर जाणार आहे अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे
राहणार आहे. असं म्हणलं तर चालेल का? होय, असं म्हटलं तर चालेल का? मी का महादेवाचा पाहुणा का एकटा राहायला? कोणच राहू शकलं नाही. ह्याचा सांगायचा विषय. तात्या, दादा, अय अण्णा, अय अय ह्याचा सांगायचा विषय. आज सकाळी 10ला ह्याचं मरण सटवीन लिहिलं. आज सकाळी ह्याचं मरण 10ला. यम याला नेला आला. ह्यानं यमाला बघितलं आणि अण्णा चव्हाण यमाला म्हणला, यम देवा या 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 बस आमच्या बोखंडी. यम आला म्हणला, अण्णा चव्हाण बरं ग बा, तुझा इथला खेळ संपला, तुला आज मरायचा आहे. चव्हाण म्हणला, यम देवा जायच तर सगळ्याला जाव्या, पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला. चहा पाणी ह्यानं यमाला गार डेऱ्याचं पाणी दिलं. गॅसकडे गेला आणि 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली. ह्यानं आयडिया केली बेशुद्ध पडायचं. गुंगी जावशी चहामध्ये टाकलं. चहा उकळा यमाला दिला. चांगला चहा लागते म्हणून यम गट्टा 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 चहा पिले आणि त्या औषधामुळे यम बेशुद्ध पडलं. आता यमाकडे काय होतं दादा? फायलीचा गट्टा होता, फायलीचा गट्टा. यमाचं काम असं आहे तात्या, यम वरनं खाली येताना रोज हातात 100, 150, 200 फायलीचा गट्टा करते. खाली येते आणि खाली आल्यानंतर नंबरानं एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करते. फाईल उघडते, ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारते आणि वर घेऊन जाते. हे माझं काम. गडबडीने चव्हाण फायलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत ह्याचं नाव अण्णा चव्हाण झट. हे म्हणला, एवढ्या लवकर मरतो का काय? बरोबर यमाला चुना लावतो म्हणला. चुना. यानं मरण चुकवायसाठी काय केलं दादा? सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी घालून ठेवली. शेवटला 20 मिनिटानंतर यम शुद्धीवर आला. ये म्हणला, अण्णा चव्हाण एवढ्या लोकांना मी मारलं, कुणी मला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही. अण्णा तू मला चहा पाजलाय. अण्णा मला तुझ्यासाठी काहीतरी करू वाटतंय. अण्णा ही म्हणला, यम देवा काय करू वाटतंय? ये म्हणला, लय काय विशेष करत नाही. फाईल घ्यायला सुरुवात मी रोज वरनं करत होतो, आज खालनं करतो. सांगायचा माझा मुद्दा काय आहे बघा. मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकवता येणार नाही. अरे हे भाड्याचं घर 1 दिवस खाली कर. मग दादा विचार करा, विचार करा, बारीक विचार करा. सत्य काय आहे? अंतिम सत्य मरण. शेवट सगळ्यांना मरावं लागणार हे सत्य आहे. मग हे सत्य असताना आपण का बांधावरून भांडणं करतोय? काय जमिनीवरून भांडणं करतोय? काय एकमेकाशी वैर करतोय? काय एकमेकाशी दुश्मनी करतोय? म्हणून दादा जीवन आपलं थोडकं आहे. हे जे आपलं 70-80 वर्षाचा पिक्चर आहे, तो पिक्चर एक दिवस संपणार आहे दादा. म्हणून चांगलं वागला, एकमेकाशी प्रेमानं राहा, हा संदेश तुकाराम महाराजांनी दिलाय. म्हणून जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पडेगा. म्हणून मावशी हे भाड्याचं घर 1 दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाचे, घर खाली करा भाड्याचे. पत्र येईल घर मालकाचे, घर खाली करा भाड्याचे. येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. पत्र येईल घर मालकाचं, तात्या घर खाली करा भाड्याचं. पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. मग या मरणापासून कोणच सोडवू शकत नाही. पंतप्रधान असलं तरी मरण आहे, मुख्यमंत्री असलं तरी मरण आहे, मंत्री असलं तरी मरण आहे. तुकाराम बाबा म्हणतात, अरे सोडवी ना तुला देशीचा चौधरी, ही आणखी सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. अण्णा चव्हाण बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा तालाने. चव्हाण बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा सुराने. ह्याची धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने. तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या, तुझी धमकी जिरवली मोहिताच्या पोरानं. तुझी धमकी जिरवली मोहिताच्या पोरानं. बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा सुराने. बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा तालाने. काय सांगितले ना? लक्ष का दादा, तात्या, अण्णा, ऐ आबा, ऐ ह्यानं काय सांगितलं लक्ष आहे? 4 दिवसापूर्वी भारुडाला गेलो. मी भारुड म्हणायला लागलो,
मावशी त्याला काय सांगितलं मी भारूड म्हणायला लागलो समोर एक आजी बसली होती म्हातारी हा ती समोर बसले बघा चष्मावाली तशीच टावल गुंडाळ्यावानी हा 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 बरोबर अशीच होती म्हणतोय आणि ती मी भारूड म्हणायला लागलो माझा आवाज त्या आजीनं ऐकला आणि ती आजी मुळमुळ रडायला लागली का रडायला लागली माझा आवाज बोकडासारखा आहे मावशी तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा माझा आवाज बोकडासारखा आहे होय तात्या माझा आवाज बोकडासारखा आहे आणि ही भारूड म्हणायला लागली होती आजी समोर बसलेली खतू हसायची का हसायची ह्याचा आवाज एक नंबर आहे म्हणून आजी असेल बरोबर आहे ह्याचा आवाज एक नंबर आहे बरोबर आहे ह्याचा आवाज एक नंबर आहे बरोबर आहे लता मंगेशकर ह्याची आईची बहीण आहे ह्याचा सांगायचा विषय दादा तात्या ह्याचा सांगायचा विषय किती वर्ष झाली लग्नाला मुली बघत होतं काय माहित पण ह्याला कोण लग्नाला मुलगी दिला या आंबाड झालेले गिराईक 150 पुरी बघितले ह्याने 150 नारळ पीस खपले पण ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना आमच्या गावात तर 72 पोरं बिन लग्नाची येते 72 आमच्या गावात 72 पोरं बिन लग्नाची येते 33च्या पुढची 33 वयाच्या पुढची 72 पोरं आहे ती लग्नच जमनाती का जमनाती ह्याचं कारण आहे का जमनाती मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलींच्या अपेक्षा नाही त्या मुलींच्या आयांच्या अपेक्षा वाढल्या त्या हित्त खोड आहे बघा हित्त लय खोड आहे तुमच्याकडे काय नाही तुमचं काही चालतच नाही तुमच्यात काय चुक नाही हित्त खोड आहे बघा हित्त लय अपेक्षा मोठी होय लय अपेक्षा मुलगा मुंबईला पाहिजे दी गा दी मुंबईलाच दी स्वतःचा फ्लॅट असावा सासू नसावी म्हणजे मेलेली असावी दी गा दी आणि वरनं काय पोरगा मुंबईला पाहिजे आणि वरनं गावाकडे जमीन किती आहे का पुरायचं आहे काय करायचं आहे जमीन काय अपेक्षा बदला नेमकं यांना काय पाहिजे तीच कळना मी सांगतो ऐका पोरगा जर निर्व्यसनी असलं हिंदू धर्माला मानणारं असलं वारकरी संप्रदायाला मानणारं असलं आणि जमीन चांगली असली तर डायरेक्ट पोरगी देऊन टाका पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एक नंबर सुखी राहील मुलगी पण तुमच्या अपेक्षा लय मोठ्या त्यामुळे लग्न जमनाती अपेक्षा बदला काळानुसार अपेक्षा बदला शेतकरी राजा आहे शेतकरी पोराला मुली द्या चांगलं होईल सांगतोय आणि जर लय आगाऊपणा केला तर ऐका कोरोनाचा काळ आला कोरोनाचा मुंबईवाली कुठं आलती मुंबई 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 कुठं आलती कोरोनात मुंबईवाली गावाकडे आलती कुणी जगवली त्यांना कंपन्या बंद पडल्या कोणी जगवली शेतकऱ्यानं जगवली म्हणून शेतकरी राजा आहे मग ह्या विषयात ह्या तडाख्यात गावलेलं तात्या आता बघा मुद्दा ऐका ह्या तडाख्यात गावलं होतं ह्याचं लगीन जमाना वय झाला 38 रोज मला फोन करायचं माहितीये माझ्या काही लग्नाचं बक्की शेवटी अण्णा माझा दोस्त आहे गाड्याला स्थळ काढलं कुठं इकडं पंढरपुरात एक मुलगी असं कळालं चव्हाणला गाडीवर घातला जी मुलगी बघायची होती मुलीच्या घरी जाऊन आम्ही बसलो आता त्या मुलीची आहे मुलीची मम्मी पाहुणं आलं पाणी घेऊन बाहेर आले जसं या नवरदेवाकडे बघितलं तशी ती मुलीची आई धाडकीनं बेशुद्धून पडली मला बी टेन्शन आलं चुकीच्या टायमिंग लावलो का काय मुलीच्या आईला झटका आला अटॅक आलं लिव्हर फुटला पण 20 मिनिटानंतर मुलीच्याने डोळं उघडलं मी म्हटलं मावशी या नवरदेवाकडे बघून अण्णा चव्हाणकडे बघून बेशुद्ध का पडला आता या स्थळाचा एजंट मोरक्यामध्ये असती मी पुढे जातो स्थळाला ती मावशी माझ्यावर भडकली संदीप मोहिते तू कोणाच्या घरावर रोकेल होता लागलायचा अहो मावशी झालं तरी काय अरे तू कोणाचं घर पेटवायला लागलायचा अहो मावशी झालं तरी काय अरे ही मुर्दा अण्णा चव्हाण मला बघायला आता माझ्या पुरीला बघायला तेव्हापासून आंबलेलं गिराईक पण याचं लगीन का जमत नव्हतं तात्या दादा ऐका याचं लगीन का चालला काय मावशी चालला नीट जावा जपून जावा सावकाश जावा आता उगाच जानेवारने विषय निघाला म्हणून सांगतो ऐका जानेवारने विषय निघाला म्हणून सांगतो जानेवारने विषय निघालाय म्हणून सांगतो माझ्या कार्यक्रमातनं जी निम्म्यातनं उठून जातंय त्याला लकवा मारतोय विषय कुठं आला ह्याचं लगीन का जमत नव्हतं तर ही चोचरं बोलतोय चोचरं तात्या ही जरा चोचरा आहे त्यामुळे लगीन जमत नव्हतं याला स्थळ काढलं इंदापूरला आणि ह्याला अण्णाला गाडीत घातला सांगितलं अण्णा आता इंदापूरला पण मुलगी बघायला चाललोय मुलीच्या घरात जाऊन बसलं तू चोचरा आहे मुलीच्या नातेवाईकांनी तुला काही विचारलं तर तो अजिबात तोंड उघडायचं नाही तू बोलायचं नाही तू चोचरा आहे तुझा आवाज ऐकला आणि चोचराय कळलं का तुझं लगीन होत नाही तुला मुलगी देत नाही ती न बोलायच्या भूमिकेवर ह्याला न्याला घरात बसलो आता ती मुलगी नवरा कसलाय चहाचा कप घेऊन बाहेर आली स्टीलचा कप होता चहा लय गरम होता
वाफायला लागलेला चहा ह्यानं ती कप घेतला चहाचा आणि डायरेक्ट तोंडाला लावला. आता डायरेक्ट तोंडाला लावल्यामुळे चहा ह्याला पोळला. आता ह्यानं गबसाव का नाही ती तिथं काय म्हणते सगळ्या देखत चहा गल्लम गल्लम आहे. ही चोचर म्हणते तिथे काय चहा गल्लम गल्लम आहे. ती मुलगी म्हणली फत्तून फत्तून प्या. कळलं का कळलं का. ती पोरगी बी चोचरीच होती. तिला म्हणायचं होतं फुकून फुकून प्या. ती ह्याला म्हणली फत्तून फत्तून प्या. ए बोल बोलू नको रे गर्वाने पारोड म्हणावं तालाने तुझी धमकी जिरवली सोलापूरच्या वाघाने. तुझी धमकी जिरवली मोहिताच्या वाघाने. धमकी जिरवली मोहिताच्या पोरानं. तुझी धमकी जिरवली मोहिताच्या पोरानं. विठ्ठल विठ्ठल. हो थांबा. कुबेर पाटील 101 रुपये. चंद्रकांत परीट 101 रुपये. सोलापूर जिल्ह्यात काही नाक घालवू नका. तुझ्या परगड्यातनं धूर काढायसाठी 200 रुपये दिले. धन्यवाद. माऊली दळवी यांनी सांगितलंय सांगोल्याचं आपलं नाग जे आहे ते घालवू नका. 100 रुपये आलेले आहेत. माऊली दळवी कुठं आहेत मला सांगा जरा कुठं आहेत. मी काय तुमच्या बांधाल बांध रेटलाय का. हा ह्यानी काय लिहिलंय माहित आहे का. ह्यानी हो का हे आपलीच गाणं घालतीत मला माहिती आहे हो. हे माऊली दळवीन लिहिलंय सांगोल्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मी काय तुमच्या बांधाला बांध माझा हाय का माझा तुमचा परिचय हाय का माझं एक मतदान खायला लागलाय तुम्ही. लगा अण्णा तो का लिंबू फिरवला का माऊलीवर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी तुम्ही कोण देऊ नका उभारलेले. बाकी तुम्ही कोण देऊ नका वाईट असते. अय तुम्ही देऊ नका वाईट असते. तुम्हाला काय लागतंय मला कळलं. तुम्हाला काय पाहिजे मला कळलं. तुम्हाला काय पाहिजे. नटले तुमच्यासाठी दिलबरा नटले तुमच्यासाठी. सबसे कातील गौतमी पाटील. हे असला कार्यक्रम गावात येऊ द्या बघा. ही लगी पोर म्हणणार की माझं 500 की 2000 की 5000 आणि आम्ही गरीब वारकरी दिसल्यावर काय तुमच्या केशाला उंदर लागते ते. ह्यामुळे तर कोरोना आलता देणार ठेवा वागानो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा कोमल किराणा जनरल स्टोर्स भेंड 101 रुपये. भागवत दळवी 200 रुपये. कुबेर पाटील 100. चंद्रकांत परीट 100. ओके हां.